नमस्कार मित्रांनो, मी अभिजित देशमुख आणि पॅरिस ऑलिम्पिक्ससाठी फक्त 50 पेक्षाही कमी दिवस राहिलेले आहे. मित्रांनो, आज नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाने 15 मेंबर जे शूटर्स आहेत त्यांची एक यादी डिक्लेअर केली जे ऑलिम्पिकसाठी भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामध्ये रायफल आणि पिस्टल इव्हेंट्समध्ये जे 15 शूटर सहभागी होणार आहेत त्यांचे नाव आहे. अर्थातच भारताचे जे शॉर्ट गन म्हणजे ट्रॅप इव्हेंटमध्ये असणारे शूटर्स त्यांचे नाव अजून अनाऊन्स केले नाही, पण ते लवकरच अनाऊन्स होईल. तर असं झालंय की काही शूटर्स होते ज्यांनी भारतासाठी हा ऑलिम्पिकचा कोटा जिंकला होता आणि त्याच्यानंतर ऑलिम्पिक ट्रायल्स घेण्यात आले नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियामुळे तर्फे. आणि त्याच्यात असं सांगितलं होतं की हे जे 4 ट्रायल्स झाले त्यापैकी बेस्ट ऑफ 3 तुमचे स्कोर्स कन्सिडर केले जाईल आणि त्याच्यामधून जे टॉप 2 शूटर असणार आहे ते त्या इव्हेंटमध्ये, म्हणजे जर तो 10 मीटर एअर रायफलचा इव्हेंट असू द्या, 10 मीटर पिस्टल इव्हेंट, 25 मीटर रॅपिड पिस्टल इव्हेंट किंवा मग 50 मीटर रायफल 3 पोझिशन, या इव्हेंट्समध्ये हे शूटर भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. तर काही जे शूटर्स होते त्यांनी भारतासाठी हे कोटा जिंकून आले होते, त्यांनी या ऑलिम्पिक ट्रायल्समध्ये पार्टिसिपेट केलं. अनफॉर्च्युनेटली काही शूटर्स ज्यांनी हा कोटा मिळवला होता ते टॉप 2 मध्ये फिनिश नाही झाले. फॉर एक्झाम्पल मेहुली घोष, त्यांच्या रुद्र पाटील हा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये, छोटी गोष्ट नाही आहे, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकलेला एक शूटर आहे. आता भारतामध्ये जर आपण पूर्ण आत्तापर्यंतच्या इतिहासात बघितलं तर फक्त 2 असे शूटर आहे ज्यांनी 10 मीटर एअर रायफल इव्हेंटमध्ये गोल्ड मेडल जिंकलेले. एक आहे अभिनव बिंद्रा आणि एक आहे रुद्र पाटील क्वालिफायरमध्ये 3रा आला. संदीप सिंग आणि अर्जुन बबुता हे त्याच्यापेक्षा पहिले 2 शूटर ठरले ज्यांनी हे स्थान कमवलं, पण रुद्र पाटील हा 3रा आला. आता संदीप सिंग आणि अर्जुन बबुता यांचं इंटरनॅशनल एक्सपोजर खूप कमी आहे. रुद्र पाटीलने वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळलेली आहे, गोल्ड मेडल जिंकलेलं आहे, त्यासोबत एशियन गेम्स खेळलेलं आहे, पण अनफॉर्च्युनेटली तो पहिल्या 2 मध्ये फिनिश आला नाही, त्याच्यामुळे त्याला पॅरिसमध्ये नेण्यात येत नाही. मला प्रश्न असा विचारायचा नॅशनल रायफल असोसिएशनला की फक्त ट्रायल्सच्या बेसिसवरच तुम्ही ठरवणार की नाही ठीक आहे बाबा, ट्रायल्समध्ये जे झालं ते बरोबर आहे, कदाचित ते बरोबरही असेल, पण इंटरनॅशनल एक्सपोजरचं काय? ज्या व्यक्तीनं वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकलेलं आहे त्याचं काय? तो काउंट होणार नाही का? कारण की मी तर मग असे म्हणू शकतो की चला ठीक आहे, इंडियन क्रिकेट टीमची सिलेक्ट करायची आम्हाला, मग एखादा खेळाडू प्रॅक्टिस मॅचमध्ये जे ठेवलं त्यात चांगला खेळला तर आम्ही जो प्रॅक्टिसमध्ये चांगला खेळला त्याला नेणार आणि जो बाकीचा एक्सपिरियन्स बाकीचं होतं 1-1.5 वर्ष चांगला खेळला त्याला नेणार नाही आम्ही. तर मला असं वाटतं की नॅशनल रायफल असोसिएशनने खूप मोठी मिस्टेक केलेली आहे रुद्र पाटील सर खेळाडू. आणि मी असं म्हणत नाही कारण की तो वर्ल्ड चॅम्पियन आहे म्हणून म्हणतोय. मला तेवढाच खंत वाटतंय की मेहुली घोष सारख्या शूटरचं तिनं सुद्धा खूप उत्तम परफॉर्म केलेलं आहे. कॉमनवेल्थ गेम्स 2018 मध्ये सुद्धा तिनं चांगला परफॉर्म करून मला वाटतं सिल्वर मेडल जिंकला होता. तर अशा खेळाडू जे आहेत ज्यांनी चांगल्या लेवलवर परफॉर्म केला त्यांना सुद्धा एक थोडा विचार करून केला पाहिजे होता की ठीक आहे, ऑलिम्पिक ट्रायल सुद्धा आहे, पण या खेळाडूंमध्ये कौशल्य आहे. जे 15 शूटर्स अनाऊन्स केलेले आहे त्यापैकी मला वाटत नाही की खूप शूटर्स खरं स्थान डिझर्व करतात. त्यांनी ऑलिम्पिक ट्रायल्स भारतामध्ये झाले त्याच्यामध्ये टॉप 2 आले तर ठीक आहे, पण अर्थातच आपण असं म्हणायला हरकत नाही की भारत ऑलिम्पियन पाठवतोय ना की काही मेडल विनर्स. अजून एक मिस्टेक मला अशी वाटते की जे नॅशनल रायफल शूटिंग असोसिएशन करते म्हणजे मनू भाकरला परत 3 इव्हेंट्समध्ये खेळणार आहे. मनू भाकर टोकियो ऑलिम्पिक्समध्ये सुद्धा तिच्याकडनं खूप हाय होप्स होत्या. मी बाय द वे रिओ आणि टोकियो ऑलिम्पिक्स कव्हर केलेले आहे. टोकियो ऑलिम्पिक्समध्ये मी जवळून तिचे 3 इव्हेंट्स बघितले. एकही इव्हेंटमध्ये ती फायनलमध्ये पोहोचली नाही. मिक्स इव्हेंटमध्ये सुद्धा मनू भाकर, सौरभ चौधरीनं चांगला परफॉर्म केला होता, मनू भाकरने तसा चांगला परफॉर्म केला नव्हता. यावेळी सुद्धा मनू भाकर 10 मीटर एअर पिस्टल इव्हेंट, 25 मीटर एअर पिस्टल इव्हेंट आणि मिक्स टीममध्ये ती पार्टिसिपेट करते. मला हे कळत नाही की तुम्ही 3 इव्हेंटमध्ये का खेळला होता एका शूटरला. 2 इव्हेंट मी समजू शकतो कारण की मिक्स टीम इव्हेंट असतो, पण 3 इव्हेंटमध्ये म्हणजे तुम्हाला तुमचं फोकस एका ठिकाणी नसतं. आणि तिनं ऑलरेडी दाखवलंय की ते जेव्हा टोकियो ऑलिम्पिक्समध्ये 3 इव्हेंट खेळले ती एकदाही फायनलमध्ये पोहोचली नाही. त्यामुळे एक एक्स्ट्रा प्रेशर ॲड केलं परत मनू भाकरवर. आता काय होईल पॅरिसमध्ये
नो वन नोस. पण मला असं वाटतं की हे परत एक चुकीचं एक स्टेप उचललं आहे नॅशनल रायफल शूटिंग असोसिएशनने. त्याच्या व्यतिरिक्त जी मला असं वाटतं की खूप उशीर केला आहे त्यांनी हे स्क्वॉडसुद्धा अनाऊन्स करायला. कदाचित त्यांनी ट्रायल्स थोडे जास्त घेतले असते, कारण की बरेचसे असे शूटर्सची कंप्लेंट होतं की आम्ही काही दिवसापूर्वी ISSF वर्ल्ड कप खेळत होतो आणि त्याच्यानंतर आम्हाला ट्रॅव्हल करून येऊ लागलं आणि त्याच्यानंतर हे ट्रायल्स देऊ लागले. तर मला असं कुठंतरी वाटतंय की आणि मी बाय द वे जे टोकियो ऑलिम्पिक्स जेव्हा मी कव्हर केलं तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की शूटिंग हा खूप प्रेशरचा गेम आहे. फिजिकल तो जास्त नाही पण खूप फोकस आणि प्रेशरचा गेम आहे. आणि ज्या खेळाडूंनी वर्ल्ड चॅम्पियनशिप सारख्या मोठ्या स्पर्धेत पदक जिंकलंय त्यांचे पदक जिंकण्याचे चान्सेस ऑलिम्पिकमध्ये जास्त असतं. कारण की तुम्ही ISSF वर्ल्ड कपमध्ये जरी पदक जिंकले असेल, कॉमनवेल्थ गेम्समध्ये जरी पदक जिंकले असेल, तरी ऑलिम्पिक्स हा खूप डिफरंट लेवल होतो. जगाचे टॉप शूटर असतात इथं. आणि हे इतकं म्हणजे जे टोकियोमध्ये मी बघितलंय ऑलिम्पिक्समध्ये की कसे शूटर, फक्त भारताचा एक शूटर ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये पोहोचला होता. आणि 2016 सुद्धा आपण एकही पदक जिंकू शकलो नव्हतो. टोकियो ऑलिम्पिक्समध्ये सुद्धा तेच झालं. आय होप की जे शूटर निवडले आहे ते उत्तम परफॉर्म करत. बाय द वे मी असं म्हणत नाही की इंडियाचे जे शूटर्स आहेत ते पदक जिंकू शकणार नाही. मला असं वाटतं की काही शूटर्स असे आहे, अनिश भनवाला खूप चांगला शूटर आहे, विजयवीर सिद्धू आहे, मनू भाकर सुद्धा खूप चांगली शूटर आहे, त्याचबरोबर ऐश्वर्या प्रताप तोमर, हे काही असे चांगले शूटर आहे ज्यांच्याकडनं मला अपेक्षा आहे. पण जर भारत यावेळेस सुद्धा एकही पदक जिंकू शकला नाही पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तर मला अजिबात सरप्राईज वाटणार नाहीये. लेट्स सी, लेट्स होप फॉर द बेस्ट की इंडिया 2 ऑलिम्पिक्स नंतर एक तरी शूटिंगमध्ये पदक जिंकू शकेल. अभिजित देशमुख, धन्यवाद.